नमस्ते. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे आरती सोनवणे. आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला सर्वांना माझ्या फॅमिलीतर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. यांची कामाला जायच्या अगोदर तयारी चालली. बाबांच्या फोटोला हार वगैरे घालतात ते. त्यांना कामाला जायचं आहे, त्यांची घाई गडबड चालली आहे. आज त्यांना लवकर जायचं आहे नेमकं, म्हणून त्यांनी जायच्या अगोदर बाबांच्या फोटोला हार घातला, नमस्कार वगैरे केला, दरवाजाला हार घातला. इकडे आईची तयारी चालली आहे गुढीची. गुढीला साडी वगैरे घालतात ते. तोपर्यंत मी जेवणाची तयारी करत होते. आता नैवेद्य वगैरे दाखवायचा होता, ह्यांचा डबा पण द्यायचा होता. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. हिंदूंच्या नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र शुद्ध आणि परिषदेला म्हणजेच वसंत ऋतूला पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरी केला जातो. आणि आमच्या घरी तर खूपच सणसूद म्हटलं का खूप उत्साह असतो. हा सण विजय, समृद्धी आणि निसर्गाची नवीन बदलाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, कडुलिंबाचा प्रसाद ग्रहण केला जातो आणि नवीन कार्याची सुरुवातही केली जाते. 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण आहे म्हणजे तो गुढीपाडवा. इकडे जान्हवी झोपली आहे. तिचे पेपर झालेत म्हणून ती आरामात टेन्शन फ्री झोपली. पेपरमुळे खूप टेन्शनमध्ये होती ती. तिला रात्रंदिवस झोप नव्हती लागत. आता कुठे ती आरामात झोपली होती म्हणून तिला काय उठवलं नाही. नंतर मग हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आम्ही सर्वांनी गुढीला. आमच्या साईला खूप हौस आहे सगळ्या गोष्टीची. त्याला लहानपणापासून आवड आहे. सगळ्या गोष्टी बघतो आणि मग त्याला त्याच करायच्या असतात. आणि सणसूद म्हटला का तो सगळ्याच गोष्टीमध्ये पुढं करतो, मदत करतो. नंतर अशी गुढी तयार झाली. ही गुढी तयार वगैरे झाली. नंतर एक गंमत झाली. आईने साखरेची माळ आणलेली ती कुठं ठेवली आईच्याच लक्षात नव्हती. नंतर मग गुढी बांधायला गेलो तेव्हा लक्षात आलं का आई साखरेची माळ नाही घातली. मग आईने ती कशी शोधली आम्ही सर्वांनी आणि ती साखरेची माळ गुढीला घातली. गुढीपाडव्याला ही गुढीला साखरेची माळ घालावंच लागते. ती काय परंपरा आहे ते मला नाही माहिती, पण घालतात सर्व. इकडे जागा नाही म्हणून बेडरूममध्ये बांधतो, बेडरूमच्या खिडकीला. साई गुढी बांधतोय. जाम बांध साई, पडली नाही पाहिजे. झालं का बादशाह? गुढी बांधून आमची बघा, बाहेर नाही सोडू शकत. तांब्या रांगोळी काढली होती. गुढी बांधून झाली. आता जेवणाची तयारी करतो. इकडे आईचं पुरीचं काम चाललंय. एवढ्या पुऱ्या लाटून ठेवल्या आहे. आता तळणार. आईला पापड तळू दे, मग तू पुरी तळायला आईला मदत कर. हा बघा आमचा मध्ये करतोय नुसतं पुऱ्या तळायच्यात, त्याला आईला मदत करतोय. नको आहे, तेवढीच एक आहे. दोघे आजी आणि नातवाचं चाललंय पुऱ्या पापड तळायची कामं. तोंडा उडा ना ताई. येत आहे साईला काम येत आहे. पूजा वगैरे झाली माझी. बघा मंदिर किती छान वाटतं. ॲक्च्युली गुढीपाडव्याला पुरणपोळीच करतात, पण मला पुरणाची पोळी उद्या करायची आहे का तर उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे, म्हणून साधंच जेवण करते. बटाट्याची भाजी, डाळ भात. आणि अशा पण पोळ्या आताच खाल्ल्या होत्या होळीला. सारख्या पोळ्या बरं नाही वाटत. आणि जास्त कोणाला आवडत पण नाही पोळ्या घरामध्ये. फक्त मला आणि साईलाच आवडतात. म्हणून छान अशी बटाट्याची भाजी, पुऱ्या आणि डाळ भात ह्याचा बेत केला.
पहिल्यांदा साडी घालून किचनमध्ये जेवण बनवते मी. साडीवर काम नाही जमत. माझी छान अशी बटाट्याची भाजी झाली बनवून. इकडे डाळ झाली. पुऱ्या पापड तर आईनेच केल्या. नंतर नैवेद्य वगैरे दाखवला गुढीला. गुढीच्या पाया वगैरे पडले आणि नैवेद्य दाखवला. आज गुरुवार आहे, स्वामींना पण नैवेद्य दाखवला. मंदिरमध्ये छान. साईचा प्रोजेक्ट चालला आहे. साई काय प्रोजेक्ट बनवतोय? घड्याळ बनवायला सांगितलंय त्याला टीचरनी. वर्किंग चालू घड्याळ कसं बनवणार आता? काय आयडिया? फिरायला चालले. परीक्षा संपली, आता मोकळी झाली फिरायला. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.